आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एका धक्कादायक बातमीचा आपण खुलासा करणार आहोत आता लगेचच। सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं। आणि ही बाब स्पष्ट होते ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून पोलीस खातं भ्रष्ट आहे याचा आणखी एक नमुना समोर आलाय। तो मुंबईतल्या मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या ठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं स्टिंग ऑपरेशन आम्ही आपल्या समोर आणणार आहोत। त्याआधी पाहूयात विशेष रिपोर्ट पोलिसांना ट्रेनिंग भ्रष्टाचाराचं। का आहे पोलीस खातं भ्रष्टाचारी? मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे सर्रास भ्रष्टाचार। प्रशिक्षण केंद्रातच दिलं जातं भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग। पोलीस पैसे देऊन होत आहेत प्रशिक्षणात पास। पोलीस दलात भरती व्हायचं असेल तर पैशांशिवाय काम होत नाही हे जगजाहीर आहे। पण पैसे भरून भरती झाल्यानंतर कामावर रुजू होईपर्यंत पुन्हा पैसे द्यावे लागतात। हे तुम्हाला खरं वाटत नसेल ना, पण हा धक्कादायक प्रकार आता उघडकीला आलाय। मरोळच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांना मुळात ट्रेनिंगच दिलं जातं भ्रष्टाचार कसा करायचा याचं। अगदी 50 रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार या प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे। हे एका स्टिंग ऑपरेशनद्वारे जगासमोर आलंय। मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस भरतीतून निवडून आलेल्या मुलांना पोलिसांची कर्तव्य आणि ट्रेनिंग दिलं जातं। पण याच ट्रेनिंग सेंटरमध्ये मुलांना पोलिसांच्या कर्तव्याबरोबरच भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग देखील दिलं जातं। चिरीमिरी कशी घ्यायची, कोणताही हप्ता कसा सोडायचा नाही। पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींकडून कोणत्या कारणांसाठी पैसे उकळले जातात ते पाहूयात। मिलिटरी रिटायर होऊन आलेल्या प्रशिक्षणार्थींना मैदानी परेड नको असेल तर प्रत्येक महिन्याला 1000 रुपये लाच देऊन मेस, कॅन्टीन, कारपेंटर किंवा इलेक्ट्रिकल स्टाफ म्हणून ठेवलं जातं। पोलीस भरतीतून निवडून आलेला प्रशिक्षणार्थी रजेवर गेला असेल तर त्याला रजा वाढवून पाहिजे असल्यास प्रत्येक दिवसापोटी 1000 रुपये लाच द्यावी लागते। प्रशिक्षणार्थींमध्ये मारामारी झाल्यास कारवाईपासून वाचण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला 500 रुपयांची लाच द्यावी लागते। बंदोबस्तासाठी आपल्या जिल्ह्यात जायचं असेल तर प्रत्येकी 300 रुपये लाच द्यावी लागते। परेडला उशीर झाल्यास कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला 50 रुपये लाच द्यावी लागते। कॅम्पमधून बाहेर जाण्यासाठी 500 ते 5000 रुपये लाच द्यावी लागते। मद्यपान करताना एखादा प्रशिक्षणार्थी आढळल्यास त्याला 500 ते 5000 रुपये लाच द्यावी लागते। आपल्या इथं काय चालू आहे? आपल्या इथं वाच्यताच नाही करता येत ना। बाकी तरी काय ऍक्शन घेता येते, इथं काय ऍक्शन घेऊन घेत। या भ्रष्टाचाराच्या ट्रेनिंगची कल्पना राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण यांना पत्राद्वारे 22 ऑक्टोबर 2013 या दिवशी कळवण्यात आली होती। त्यानंतर भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आली। पण ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलाय त्यांची मरोळ प्रशिक्षण केंद्रातून बदली न करताच ही चौकशी करण्यात येते। त्यामुळे ही चौकशी किती निष्पक्षपातीपणे केली जाते हे वेगळं सांगायलाच नको। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। तर भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग कुठून आहे ते आता आपण सगळं स्पष्ट करणार आहोत। हे सगळं खूप धक्कादायक आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अजित, काय नेमकं चाललंय या प्रशिक्षण केंद्रामध्ये? भ्रष्टाचाराचं इथे ट्रेनिंग दिलं जातं का? सगळा धक्कादायक खुलासा आहे हा। नक्कीच अजित, या ठिकाणी जे ट्रेनिंग दिलं जातं ते नवीन जे पोलीस भरतीतून जे नियुक्त होऊन आलेले आहेत, जी मुलं आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं। पण ट्रेनिंग भरती झाल्यापासून ते पासआउट होईपर्यंत त्यांना जवळपास लाख ते 2 लाख रुपये खर्च येतो। आपल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी जे तिकडे विद्यार्थी त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीला आल्यानंतर त्यांना मेस मिळवण्याकरता किंवा जागा मिळवण्याकरता, कपडे मिळवण्याकरता, बूट मिळवण्याकरता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्याचबरोबर त्यांना परेड नको असेल तर किंवा त्यांची काही चूक झाली असल्यास, कोणाकडे दारूची बाटली मिळाल्यास या सर्व गोष्टी लपवण्याकरता किंवा त्यांना सूट मिळावी याकरता किंवा त्यांची चूक झाली असेल प्रत्येक गोष्टीसाठी यांना पैसे मोजावे लागतात। जवळपास एकेका जो विद्यार्थी आहे त्याने 1 लाख ते 2 लाख रुपये मोजलेले आहेत। स्टिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने जर तुमच्याकडून पैसे, तुमची काही चूक जरी नसेल तरी तुमच्या चुका काढून तुमच्याकडून कसे पैसे उकळले जातात, अधिकारी कशा पद्धतीने सांगतात। यामध्ये फक्त जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्रेनिंग देणारे अधिकारीच नाही तर वर लेवलपर्यंत जे अधिकारी आहेत सर्व यामध्ये सामील आहेत। अशा पद्धतीने संपूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अजित, नक्की, आणि शिस्तीच्या नावाखाली या सगळ्याची दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न या सगळ्या प्रशिक्षणार्थींना पडतो। अजित, आपल्याकडे एक सगळ्या या बाबतीतला खुलासा आहे। आपण सुरुवातीला पाहूयात। मैदानी परेड नको असेल तर चिरीमिरी द्यायला लागते। बंदोबस्तासाठी आपल्या जिल्ह्यात जायचं असेल तर 500 रुपये, इतकं ठीक आहे। पण परीक्षेला पास करण्यासाठी या प्रशिक्षणार्थींनी अधिकाऱ्यांना लाच दिली होती। पाहूयात। पहिली परीक्षा झाली पावसात
नाही शेवटच्या परीक्षेला शेवटच्या हॉटेल शेवटला सगळ्यांनी दिले नाही आम्ही धावलो शेवटच्या परीक्षेला हा रनिंग मारलो 5 मारलो मारले नाही पण मोरे साहेब टेबलला दिले असतील ना मोरे साहेब टेबलला कोणाला सूट आहे का अरे याडा मला माहिती आहे कुठे कुठे पैसे दिले 3000 आणि सावंत साहेब टेबलला नाही ते तिकडे म्हणजे किती 2 अरे चला आमच्या स्कॉटकडनं 3 घेतले हो महंती सर होते महंती सर त्याच्यामुळे 2,000 सूट झाली मला परत ते जगता बाबा 2 जगता बाबा 2 4 3 7 आमचा बॅच ऑफिसर गाडी गावकर साहेब गावावर साहेबांनी किती घेतले 1,500 कशामुळे ते घेतले म्हणजे वर्षभर मी तुम्हाला कधी मागितले नाही काय नाही हां मला द्यावं लागतं तर आपण बघतो ज्या पोलिसांना सदरक्षणाय खलनिग्रहणाचं ब्रीद वाक्य शिकवून समाजाच्या रक्षणासाठी पाठवलं जातं त्यांना आपल्या या सगळ्या परीक्षांच्या व्यतिरिक्त ही पैशांची परीक्षा द्यायला लागते. अजित, हे सगळं धक्कादायक आहे. प्रशिक्षणार्थी सांगतोय हे सगळं. नक्कीच अजित, तू पुढे ऐकशील तर या संपूर्ण याच्यामध्ये ज्या मुलांच्या पेट्या असतात त्यांना मिळालेले ड्रेस असतील किंवा त्यांना मिळालेले कॅप्स आहेत, शूज आहेत, असंख्य गोष्टी ज्या या ठिकाणी त्यांना मिळतात त्या त्यांच्या घरी न्यायच्या असतात किंवा त्यांना ज्या ठिकाणी रुजू करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना न्यायचे असतात. त्या संपूर्ण गोष्टी घेऊन जाण्याकरता हे जे विद्यार्थी हे स्वतःची गाडी करतात, पण ती गाडी आणि त्या गाडीला आतमध्ये येण्याकरता परवानगी आणि बाहेर जाण्याकरता परवानगी देण्याकरता देखील कमीत कमी एका विद्यार्थ्याला 5 ते 10,000 रुपये मोजावे लागतात. म्हणजे सुरुवात जर केली या संपूर्ण जे स्टिंग ऑपरेशन तुम्ही पाहिलं असेल की जो विद्यार्थी आतमध्ये येतो त्याला एंट्री करण्याकरता 500 रुपयांनी जाता आता 5 ते 10,000 रुपये संपूर्ण जे पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं ट्रेनिंगमध्ये त्यांना कशा पद्धतीने भ्रष्टाचार करावा याचं ट्रेनिंग दिलं जातं का असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का हेच नक्की अजित आपल्याला हे सगळं पाहायचंय आणि सगळं धक्कादायक हे सगळं वास्तव आपण आता सगळ्या प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात जर जायचं असेल समजा तरी देखील या प्रशिक्षणार्थींना बंदोबस्ताला जायला आपल्या जिल्ह्यात जायला 500-500 रुपये लाच द्यायला लागते. जर ही लाच दिली नाही तर अधिकारी छळ करून पैसे या प्रशिक्षणार्थींकडून उकळायचे. आपण हा व्हिडिओ पाहूया. तू कुठला आहे वाशिमला बंदोबस्त नव्हता ना वाशिमला किती दिले मग बंदोबस्तला नाही आम्ही काय नाही बरं झालं ते 500 मागत कोण पोरं जमा करत होते पोरं केली ते आमच्या बोलतो ना पण आम्ही जे काही होतो आम्ही ठरवलं ते इकडे रायगड सिंधुदुर्ग जायचं का बघायला आपलं हा म्हणजे इकडे फिरायला हां हां पहिल्यांदा वाशिमला अकोला PTS हां 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 अकोला आम्हाला जवळ येते आमचा पहिला जिल्हा अकोलाच होता. पोरांना 500 रुपये गोळा केले आणि आपण अकोला PTSला जाऊ तिथून घरी जाता येतो. आता घरीच जायचं आणि 50 करू 50 10 पोरांनी पैसे दिले आम्हाला जिथे टाकलं तिथे जातो. आमचा मास्तर म्हणे तुम्हाला इकडे टाकतो म्हणे आणि तिथे राहतो तेव्हा तो नाही फिरायला तेव्हा काय काम नका पैसे वगैरे देऊ नका पुन्हा नाही ते जमा केले बंदोबस्त आला आमचा वाशिमचा दिले नाही अजून ते काय जातो जायला देऊ म्हणत आपल्याला स्थान नाही जायला पोर म्हणत आम्ही अकोल्याला दिलं नाही आता वाशिमला जायचं नाही पाठवलं आता काय सर्व 50 आलं म्हणजे कॅन्सल तर कोणाला करू शकत नाही म्हणून दिलेच नाहीत दिले नाही. इथून आम्ही संध्याकाळी 7 वाजता निघलो आम्हाला परेशान केलं परेशान वर्किंग लावले सर्व शेवटी आम्हाला पाठवलं. आमच्या गाड्या आल्या 3 वाजता आम्हाला पाठवलंच नाही गाड्या. गणपतीची वर्किंग करायची राहिली म्हणे काय नाही म्हणे वर्किंग कोण करणार म्हणे आधी करायचे म्हणे वर्किंग करा म्हणे सर्व गणपतीचे आणि फटाके लावा लावले. आम्हाला सांगायला बंद ना आमच्या पोरांनी काहीतरी 100 रुपये दिले प्रत्येकी 14 होते ना. तर तुला सांगतो उद्या जायचं ना आज संध्याकाळीच पाठवलं आम्हाला. 2 जण होते. पोलिसांना कशा पद्धतीनं अकादमीमध्येच त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्येच मरोळच्या भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग दिलं जातं हे आपण पाहतोय. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मुलं आपापल्या घरी जातात. अशा वेळी ट्रेनिंग देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थींना आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतात. पण या प्रशिक्षण केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी आशीर्वाद देण्याऐवजी प्रशिक्षणार्थींकडूनच लाच मागितली. हेच ट्रेनिंग या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थींना दिलं का असा प्रश्नही पाहिल्यानंतर पडतोय. पेट्या बी काहीतरी पाठवायच्या पेट्या तर पेट्याचे पैसे घेतले म्हणतात कोणाची प्रायव्हेट गाडीचे प्रायव्हेट गाडी केली मग त्याचे पैसे घेतले पेट्या पाठवायचे किती घेतले 150 ते बटन मारे 150 रुपये हो ना पर कॅन्डिडेट 150 रुपये बापरे
नाही तर काय पेट्या जाऊ देत नव्हतं का? बाबा बाबा पेट्याचे 150 रुपये घेतले म्हणजे विषय काय प्रत्येकी? असं बापरे, लय पैसा काढला हो तुमचा, बेकार पैसा, खतरनाक माणूस आहे. माझ्या स्पॉटचे आतापर्यंत 1 लाखाच्या वर टोटल दिले फक्त एका अकाउंटचं. 1 लाखाच्या वर म्हणजे आता पण जे खर्च आहे ना पूर्ण कर्ज लावला ना, म्हणजे जे दिलेलं आहे हा, जे म्हणजे गेलेलं आहे मला असं ना. ते बोला आमचं त्या दिवस आले आम्हाला बोलायला लावायचं. बाबा बाबा, गाडीकडे बाहेर राहिली. गाडी तुमची? गाडी आमची, पेट आमच्या. मग परमिशन भरता बाहेर 22 तारखेला न भरता आदल्या दिवशी भरायचे 5,000. अच्छा, 22 तारखेला गाडी न पाठवता 2 दिवस अगोदर त्याच्यासाठी 5,000. खरं तर हे सगळं धक्कादायक आहे, तितकंच संतापजनक आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, ज्या जागरूक अधिकाऱ्याने हे केलं खरोखर त्याला धन्यवाद द्यायला हवा, पण हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे का छोट्या छोट्या गोष्टीसाठी या लोकांकडून पैसे घेतले जातात? नक्कीच आधी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गृहराज्यमंत्री आहेत, त्याचबरोबर गृहमंत्री आहेत, पोलीस महासंचालक आहेत आणि ह्या संपूर्ण ट्रेनिंग कॅम्पचे जे IG आहेत त्यांना देखील हा संपूर्ण प्रकार माहिती आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारावरती इन्क्वायरी लावलेली आहे. 22 ऑक्टोबर 2013ला हे संपूर्ण ऑपरेशन करण्यात आलं होतं, स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर याची कंप्लेंट देखील सर्वांना करण्यात आली होती. पण ज्या अधिकाऱ्यांवरती सर्व आरोप लावण्यात आलेले ते अधिकारी अजूनही तिकडे कामावर रुजू आहेत. त्यांना तिकडून त्यांची बदली करण्यात आलेली नाही किंवा त्यांना निलंबित करण्यात आलेलं नाही आहे. तशाच पद्धतीने तिकडे इन्क्वायरी सुरू आहे. त्यामुळे इन्क्वायरी कशी होईल हे आपल्याला ठाऊक आहे. त्याचबरोबर या संपूर्ण जो प्रकार आहे या प्रकाराबद्दल काही माजी अधिकारी त्यांच्याशी मी चर्चा करायला गेलो. त्यांना फक्त मी 2 वाक्य सांगितलं की जो पोलीस ट्रेनिंग कॅम्प आहे त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मुलांकडून कसे पैसे घेतले जातात. फक्त एवढं वाक्य बोलतात त्यांनी संपूर्ण त्यांनी पूर्ण सांगायला सुरुवात केली की आम्हाला स्वतःला माहिती आहे की मुलांकडून कसे पैसे घेतले जातात. अनेक वेळा आम्ही हे प्रकरणाचे हाताळलेले आहेत, पण त्यामध्ये काही होत नाही आहे. पुढे त्यांनी अनेकदा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की या संपूर्ण प्रकरणामध्ये वरपासून ते खालपर्यंत सर्व मोठ्या. अजित, हे सगळं धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हे सगळं बघितलंय. वरपासून खालपर्यंत काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण हे आता आम्ही समोर आणलंय जनतेच्या. आणि एखाद्या प्रशिक्षणार्थ्याकडून जर असे पैसे घेतले जात असतील तर तो का लोकांना लुटणार नाही? साधी ही गोष्ट अधिकाऱ्यांना आणि गृहराज्यमंत्र्यांना जर कळत नसेल तर नक्कीच जनतेनंच काय तो फैसला करायचा आहे. या पुढे देखील अनेक धक्कादायक खुलासे या सगळ्यामध्ये आहेत, आपण ते पाहणार आहोत. या मरोळच्या अधिकाऱ्यांच्या आधी बदल्या करा आणि मग चौकशी करा, ही एक महत्त्वाची मागणी आहे. बंदोबस्ताला पाठवण्यासाठी प्रशिक्षणार्थींकडून 500-500 रुपये अधिकाऱ्यांनी लाच घेतली, पण ती एवढ्यावरच थांबले नाही तर बंदोबस्तासाठी गेलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला 100 रुपये दिवस असा भत्ता मिळतो. त्यासाठी अर्ज भरावा लागतो. या अर्जावर साधी सही करण्यासाठी, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना देण्यासाठी 1049 प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी 10 रुपये अशी लाच या अधिकाऱ्यांनी घेतली. अरे ते बिलाच्या याद्या दिल्या का तुम्ही? नाही दिला महाराज त्या फॉर्मरांच्या इथे पैसे चालू आहे. पैसे मागून 100 रुपये मोरे साहेब. पण ते तुमचे किती दिवस आहे तुम्ही बंदोबस्तला? काही निकडलं 7 तारखेला गेलो असतं. फक्त इकडलंच काढायचं आहे ना, इकडलं नाही ना. नाही हे तर घ्या, नंतर बघू जर झालं तर लवकर. हे 7ला गेलो सर आम्ही, तो 30 ला होतो. 20 तारखेपर्यंत बंद होतो. म्हणजे तुमचा 13 दिवस, तुमचा 1000-1200 1,500 ते बनते ना तुमचा. देऊन टाका पटापट. काय करणार आता? तो 100 रुपये मागते म्हटल्यानंतर चोर काय, त्याला आता नाव इलाज. आम्ही इथं अमल पारकर साहेबांनी जरा लोळवलं होतं. ते चाले घेतली होती, टॉबून धुतली पण नाही कपडे. असंच गेलो आम्ही तिथं. आपले ऑफिसर म्हणल्यावर तेवढं हे करणार, सगळ्यांना माहीत आहे नाही परीक्षा देऊन आली तिकून म्हणून. ते अगोदर आम्हाला ड्रेस बदलून रायफलचं बोलणं जेवणं झालं सगळं, ड्रेस बदलून यायचं. ड्रेस बदलून आलं, दुसरे ड्रेस सरकार सगळे घेतल्याच्या नंतर मग लिडरला बोलवलं. 2000 रुपये लागतात. कशाला? लिडर आला आम्हाला म्हणजे 2000. परीक्षा झाली, सगळं झालं, आम्ही दिलं. जर परीक्षा असती तर आपल्याकडे पाहिजे नसतं. ड्रेस बदलून आलो, ड्रेस केलेलं ड्रेस घालून आलो, बुटॉल पॉलिश केली. मग कसं ते आला आमच्या मी वर्षभर तुम्हाला कधी त्रास नाही दिला, कधी मागितले नाही, अपेक्षा पण नव्हती.
पण आता तसं सगळं घ्यायला म्हणल्यावर आपल्याला काय हरकत नाही म्हणजे सगळे चोर असल्यावर म्हणे चांगल्या माणसाला त्रास होत असते बरोबर आहे. दिले म्हणून फक्त 1,500 का प्रत्येकी 1,500? टोटल स्क्वॉड मिळून 1,500 जळून जरी चालले पहिल्यांतर इज्जत करायची जरा. तर हे सगळं धक्कादायक वास्तव झी मीडियानं आपल्यासमोर आणलंय. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, पण आमचं जे सैन्य आहे, जे पोलीस आहेत, जे आमचं रक्षण करणार आहेत, त्यांना प्रशिक्षणातच अशा पद्धतीनं त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जात असतील तर या पोलिसांवर नेमके काय संस्कार होत असतील, कशा पद्धतीनं ट्रेनिंग देणारे अधिकारी आहेत आणि ते अधिकारी किती भ्रष्ट आहेत, ही यंत्रणा पोलिसांना प्रशिक्षण देणारी किती किडलेली आहे, याचं वास्तव आम्ही दाखवलंय. आता तरी राज्याच्या सगळ्या जनतेसमोर गृह खात्याची अशा पद्धतीनं वाबाडे निघाल्यानंतर तरी इथल्या मरोळच्या प्रशिक्षण केंद्रातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, याची कडक चौकशी केली जाईल. या सगळ्याकडे गृहमंत्री गांभीर्यानं पाहतील. त्यांना हे महत्त्वाचं वाटत आहे की नाही माहिती नाही, पण आम्हाला आणि राज्याच्या जनतेला हे खूप गंभीर वाटतंय. कृपया गृहमंत्री साहेब आपण लक्ष द्या आणि या सगळ्यावरती कारवाई करा. या बुलेटिनमध्ये इतकंच. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.